हे पहा, मी आज खूप छान असं गोड घट्ट दही बनवलं आहे. अत्यंत सुंदर आणि मलाईदार असं दिसतंय. ते कसं बनवायचं ते आपण पाहूया. हाय, मी प्रेरणा. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. तसेच तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मी इथे एक छोटा टोप घेतला आहे. त्याच्यामध्ये मी स्पेशल दुधाचा वापर केला आहे. तुम्ही इथे म्हशीच्या दुधाचाही वापर करू शकता. मी इथे पिशवीच्या दुधाचा वापर केला आहे. तर हे असं मी दही बनवण्यासाठी स्पेशल दुधाचाच वापर करते. तर आता आपण हे दूध गॅसवर गरम करायला ठेवूया. तर आपलं दूध आता हे गरम होत आलं आहे. हे पहा, वरती आलंय आपलं दूध. मी काय दूध जास्त गरम करत नाही. हे एवढं वरती आलं की लगेचच गॅस मी बंद करते. जास्त दूध गरम करण्याची पण गरज नाही. तर आता आपलं पूर्णपणे दूध गरम झालं आहे आणि हे मी आता थंड करण्यासाठी ठेवलं आहे. तर आपलं दूध आता थंड झालं आहे. पूर्णपणे थंड नाही करायचं, थोडं कोमट असायला पाहिजे. आपलं बोट बुडेल, आपल्याला सोसवेल एवढं थंड झालं पाहिजे बोटाला. तर माझं आता हे कोमट दूध आहे. तर मी आता इथे थोडंसं एका पेल्यामध्ये दूध काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मिल्क पावडर ॲड करणार आहे. त्याच्यामुळे आपलं दही खूप घट्ट तर बनेलच आणि खूपच सुंदर, टेस्टी आणि गोड लागेल. तर हे बघा, ही जी मिल्क पावडर आहे ती दुधामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची. या मिल्क पावडरमुळे दह्याला एक सुरेख असा गोडवा येतो आणि अप्रतिम लागतो. तर हे बघा, गुठळ्या मोडून घ्यायच्या. आता हे पहा, इथे पूर्णपणे गुठळ्या मोडून झाल्या आहेत. आता हे जे दूध आहे ते असं थोडीशी साय बाजूला करून त्याच्यामध्ये मी ओतून घेतले आहे. मी साय मोडली नाही आहे, कारण वरती जी साय असते ही बघा, ती साय पण खूपच भारी लागते दह्यासोबत, म्हणून मी साय शक्यतो मोडत नाही. आता आपण विरजण लावूया. तर विरजण लावण्यासाठी मी इथे 2 चमचे दही घेतलं आहे. मी जे दही वापरलं आहे ते थोडं कमी आंबट आहे, त्याच्यामुळे मी 2 चमचे घेतले. तुमचं जर दही जास्त आंबट असेल तर 1 चमच्याने पण दही जमू शकतं. तर बघा, 1 चमचा मी दही घातलं आणि पूर्णपणे असं ढवळून घेतलं साय न मोडता. आणि दुसरा चमच्यातलं दही मी फक्त असं मध्ये सोडलं आहे बस. आणि आता असं मी हे झाकण ठेवलं आहे आणि हे दही मी आता एक 7 ते 8 तासासाठी असंच झाकून ठेवलं आहे. तर बघा, आपलं हे दही किती घट्ट जमलं आहे ते. शक्यतो दही लावताना रात्रीचं लावायचं, त्याच्यामुळे आपलं जे झाकण आहे ते जास्त उघडलं जात नाही. तसंच इकडे तिकडे आपण दह्याचं जे भांडं आहे ते सरकवण्याची शक्यता कमी असते. त्याच्यामुळे एका जाग्यावर स्थिर राहिल्यामुळे दही पण आपलं घट्ट बनतं. तर बघा, हे वड्या पाडण्या इतपत मस्त दही जमलं आहे. आणि दही हे शक्यतो दिवसाचेच खावे, त्याच्यामुळे आपल्या शरीरातील जी काही उष्णता आहे ती कमी होण्यास खूपच मदत होते. तर बघा, हे अत्यंत सुंदर असं दही आपलं बनलं आहे. कशा मस्त वड्या पडल्या आहेत बघा. तसंच हे जर दही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वड्या पाडल्यात तर अजूनही घट्ट वड्या निघतील. माझा हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.